सर्वांनी आता मला नुसतं हात वर करून दाखवा की ह्याची पूर्ण माहिती कोणाकडे होती। बॉम्ब ब्लास्ट झाला हे आपल्याला माहिती आहे, एक्सपोर्ट झाला हे आपल्याला माहिती आहे, पण ह्याची पूर्ण माहिती आहे का कोणाकडे? तर कोणाकडेच नाही। हे बघा मित्रांनो, आता जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ह्या ब्लास्टला 24 तास झाले। किती तास झाले? 24 तास। आणि याच्याबद्दल कोणती माहिती समोर नाही आली की तो बॉम्ब ब्लास्ट होता का गाडीचा ब्लास्ट होता, तो आतमधल्या लोकांनी केलाय का बाहेरच्या लोकांनी केलाय, इंटरनल एजन्सीज इन्व्हॉल्ड होत्या का एक्सटर्नल एजन्सीज इन्व्हॉल्ड होत्या, जर स्फोट होता तर आरडीएक्स मिळालं का, अजून कोणते स्फोटक मिळाले का, वायरी मिळाल्या का, हा आतापर्यंत खुलासा आपल्या सर्वांना यायला पाहिजे होता की नको होता? आपल्या सर्वांना माहिती, पोलीस इकडे उभेत, प्रामुख्याने ते सांगू शकतील प्रोटोकॉल काय। बॉम्ब ब्लास्ट झाला, स्फोट झाला, सगळ्यात पहिले एसआयटी पोहोचते की नाही पोहोचत? पोहोचते। स्पेशल कमांडो येतात की नाही येत? डेटोनेशन टीम येते की नाही येत? आरडीएक्स आहे की नाही तपासलं जातं, स्फोटक मटेरियल तपासलं जातं आणि ताबडतोब त्याची माहिती दुनियाभराला दिली जाते। बरोबर की चूक? बरोबर। आपले पोलीस पूर्ण कॉपरेट करतात। आता आपल्या पोलिसांना माहिती आहे, मी विनंती करतो यांना दिल्लीत पाठवा आणि दिल्लीच्या पोलिसांना ह्यांच्याकडनं काहीतरी शिकू द्या। कारण मुद्दा समजून घ्या, मुद्दा समजून घ्या। स्फोट होऊन 24 तास होतात, तो कोणतेही टेररिस्ट ऑर्गनायझेशन, कोणतीही दहशतवादी संघटना क्लेम करत नाही की आम्ही केला, पोलीस खुलासा देत नाही, दिल्लीची सरकार जी भाजपकडे ती खुलासा देत नाही, या देशाचं गृह खातं ज्याचे गृह खात्याचे मंत्री अमित शाह आहेत ते कोणताही खुलासा देत नाही, दिल्ली पोलीसचे कमिशनर कोणताही खुलासा देत नाहीत, भारतीय सैन्याचे अध्यक्ष कोणता खुलासा देत नाहीत। तुम्हाला का वाटतं की आतापर्यंत कोणता खुलासा का नाही आला? तुम्हाला का वाटतं अजून कोणताही खुलासा या लोकांनी का नाही दिला? या लोकांनी कोणताही खुलासा नाही दिला कारण आज बिहारमध्ये मतदान होतं मित्रांनो। मतदानाच्या आधी दहशतवाद, बॉम्ब ब्लास्टची भीती आणि मुसलमानांना आणि बहुजनांना देश दाखवण्याचं राजकारण हे भाजपचं जुनं राजकारण आहे आणि हे षडयंत्र ओळखा आपण सर्वांनी। बॉम्ब ब्लास्ट होतो निवडणुकीच्या 1 दिवस आधी, कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही, त्या तपासाची माहिती बाहेर नाहीये, स्फोटक मिळाले का माहित नाही, कोणती एजन्सी होती का माहित नाही, आणि त्यातून माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणारे बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते, याचा पण आपल्याला खुलासा कळत नाही। कारण ह्या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे RSS। आपल्या सर्वांना मालेगाव ब्लास्टचा पार्श्वभूमी माहिती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।